महापौर पदासाठी उद्या मुंबईत आरक्षण सोडत इच्छुकांच्या नजरा सोडतीकडे राजकीय वातावरण तापणार. कोल्हापूर, इचलकरंजीसह राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदासाठीचे आरक्षण सोडत उद्या गुरुवारी दिनांक 22 जानेवारी मुंबई येथे होणार आहे. या सोडतीकडे सर्वच राजकीय पक्ष, नेते आणि इच्छुक नगरसेवकांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. सोडतीनंतर राज्यभरात राजकीय हालचालींना वेग येणार आहे. अनेक महापालिकांमध्ये काटशहाचे राजकारण रंगण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. राज्यातील महापालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी पार पडल्या, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर झाला. त्यानंतर लगेचच महापौर पदासाठीच्या हालचालींना सुरुवात झालेली आहे. यंदा पहिल्यांदाच एकाच वेळी राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. नगरविकास मंत्रालय मुंबई येथील 6व्या मजल्यावर सकाळी 11 वाजता सोडतीस प्रारंभ होणार आहे आणि या सोडतीत कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण निघणार हे स्पष्ट होणार असून त्यानंतर महापौर निवडीचे राजकारण अधिकच तापणार आहे. कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागांसह आघाडीवर असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची 1 जागा मिळून महाविकास आघाडीची एकूण संख्या 35 झाली आहे. दुसरीकडे महायुतीकडे एकूण 45 जागा असून त्यामध्ये भाजप 26, शिवसेना शिंदे गट 15, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 जागांचा समावेश सद्यस्थितीत आहे. आणि त्यामुळे महापौर पदावर महायुतीचा दावा मजबूत असल्याचं चित्र आहे. मात्र राज्यभरात सुरू असलेल्या अंतर्गत कुरघोडी, गटबाजी आणि सत्ता समीकरणांमुळे अनेक ठिकाणी अनपेक्षित राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. काही महापालिकांमध्ये महायुतीतील तर काही ठिकाणी महाविकास आघाडीतील अंतर्गत संघर्षातून विरोधकांशी हातमिळवणीचे प्रकार घडताना दिसत आहेत. त्यामुळे महापौर निवडणूक केवळ संख्याबळावर न ठरता राजकीय डावपेचांवर अवलंबून राहणार असल्याचे संकेत आहेत. कोल्हापूर महापालिकेतही राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वच पक्षांनी सावध भूमिका घेतलेली आहे. आरक्षण सोडतीनंतरच आपली पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.